स्वतःवरचा विश्वास कसा वाढवावा? 1. अलीकडे लोकांना घाबरत जगायची सवय लागली आहे, पण एवढे लोक घाबरतात कशाला? असे जर तुम्ही घाबरत राहिलात तर तुमचे आयुष्य जे एकदाच मिळाले आहे ते तुम्ही जगणार कधी? तुम्ही विचार करा, काय आहे जीवन म्हणजे? जीवन म्हणजे आहे वेळ. 2. आणि हीच वेळ जर तुम्ही घाबरत घालवली तर उद्या ही वेळ आपल्याकडे राहणार नाही. तुम्हाला काय वाटते? तुमचेही हेच मत आहे ना? 3. कशाची भीती असते? मरणाची, अपयशाची, संकटाची? 4. तर मित्रांनो, घाबरल्याने मरण टळणार आहे का? किंवा अपयश हे यशामध्ये बदलणार आहे का? आणि तुम्ही घाबरल्याने तुमची संकट मागे सरणार आहे का? 5. आयुष्य एकदाच मिळते. वर्तमानात आनंदी राहा. उद्याची चिंता आज करून तुम्ही आजचा दिवस वाया का घालवत आहात? 6. काही लोकांचे असे मत असते की आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे, आमच्या आयुष्यात खूप समस्या आहे, पण अशी कारणं तेच लोक देतात ज्यांना बदलायचेच नाही, रडतच राहायचं आहे. 7. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. मनातील भीती कायमची काढून फेकून दिल्याशिवाय तुम्ही एक एक क्षण जो देव देतोय, जो परमात्मा देतोय, तो जगू शकणार नाही. 8. असे सतत कोणत्या तरी समस्येला किंवा अपयशाला घाबरत जगणं काय आयुष्य असते का? आनंद मिळतो का आपल्याला? 9. तर प्रयत्न करत राहा. महत्त्वाची काय आहे तर धीर सोडायचा नाही. त्यानंतर संयम सोडायचा नाही. स्वतःवरील विश्वास कमी होऊ द्यायचा नाही. 10. असे जर केले तर सर्व तुमच्या मनासारखं होईल. जर तुम्ही प्रयत्न करणे सोडून दिलं तर तुम्ही हातपाय गाळून बसलात, मग मात्र सध्याला जी परिस्थिती आहे ती तुम्ही बदलू शकत नाही, ते शक्यच नाही. 11. बदलायचं असेल तर हिंमत ठेवावी लागणार आहे. बदलायचं असेल तर रडायचं नाही, तक्रार करायची नाही, चिंता करायची नाही, भीत जगायची नाही, टेन्शन घ्यायचे नाही. 12. लढायचं, विश्वास ठेवायचा, स्वीकारायचं, स्वतःमधील शक्तीची जाणीव करून घ्यायची, हसत राहायचं. तुमचं जीवन तुम्ही घडवायचं. विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. 13. आणि लगेच कृतीला सुरुवात करा. सर्व मनासारखं होईल, फक्त प्रयत्न सोडू नका. एवढे लक्षात घ्या. शोधा तुमच्यात काय आहे. जास्त विचार करू नका, कृती करा आणि घाबरू नका, घाबरत जगू नका. 14. जीवनाची गंमतच ही आहे की संघर्ष केला तर, संघर्षातून विजय मिळाला तरच जीवनात ती एक एक्साइटमेंट, ती मजा आहे, तो आनंद आहे, तो वेगळाच असतो. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.